आज आपण संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारा मस्त चटपटीत असा पदार्थ बनवतोय। त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्येच 1 वाटी उभा चिरलेला कांदा घालायचा, 2 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी ब्राऊन ब्रेडच्या स्लाइस घेतले आहेत, तुम्ही व्हाईट ब्रेड वापरलात तरी चालेल। आता हे ब्रेड व्हिडिओत दाखवलेत त्याप्रमाणे कट करून त्याचे 2 भाग करून घ्यायचे। कट करून घेतलेले ब्रेडचे स्लाइस तयार केलेल्या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचे। तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये हे बेसन पिठामध्ये घोळून घेतलेले ब्रेडचे स्लाइस सोडायचे आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। अशाच पद्धतीने राहिलेले ब्रेडचे स्लाइस सुद्धा बेसन पिठामध्ये घोळून आपण तळून घेणार आहोत। आणि इथे मस्त सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि चटपटीत असे ब्रेडचे पकोडे बनवून तयार आहेत। एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवा।